थांबा थांबा थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका. तुम्ही जर बेरोजगार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. आज आपल्या स्प्लेंडर मध्ये 200चं पेट्रोल टाकून मी आलो डायरेक्ट शिरपूर मध्ये. तिथं आल्यावर या चौकामध्ये येऊन उभं राहिलो, कारण की आता इथून आपल्याला शिवाजी शाळेवर जाणं होतं. तर या भाऊला रस्ता विचारलं तर तो म्हणे की तुम्ही सचिन चव्हाणच आहे का म्हणे, आणि म्हणे की मी तुम्हाला फॉलो पण करेल आहे म्हणे. मग तिथून त्या दादाच्या सांगितल्याप्रमाणे मी शिवाजी शाळेवर आलो, बॅगेतून आपला शस्त्र काढला आणि आपल्याला लागणाऱ्या व्हिडिओच्या क्लिप्स काढायला सुरुवात केली. आता तुम्ही म्हणत असाल की आम्हाला काम कोण देणार आहे? थांबा थांबा, सगळं सुरळीत सांगतो. आज शिरपूर मध्ये होता रोजगार मेळावा. जो रोजगार मेळावा आपल्या बुलढाण्याचे कर्तव्याध्यक्ष आमदार संजयभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शिवाजीराव दादा तायडे, जे की महाजिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, त्यांनी या रोजगार मेळाव्याचं नियोजन केलं होतं. तुम्ही जर मला पहिले फॉलो केलं असेल तर तुम्हाला त्यांच्याबद्दल थोडंफार माहितच असेल. आपले प्रमुख पाहुणे यायला अजून वेळ होतं, म्हणून मी तिथून या जेवणाच्या ठिकाणी आलो. तिथून ताट घेतली आणि आपल्याच हातानं वाढून घेतलं आणि या ठिकाणी बसून जेवण करून घेतलं. आणि मग जेवण करून झाल्यावर मी येऊन डायरेक्ट गेट वर बसलो, कारण आपल्याला प्रमुख पाहुण्यांचा एंट्रीचा व्हिडिओ घ्यायचा होता. तेवढ्यातच हे भाऊ म्हणे की आम्ही पण तुम्हाला फॉलो आहे म्हणे, तर आम्हाला तर व्हिडिओ मध्ये घ्यावाच लागेल म्हणे. म्हणलं काही विषय आहे का हो? आपले फॉलोअर्स मला भेटले आणि त्यांना मी व्हिडिओ मध्ये घेतलं असं होऊच शकत नाही राव. मग त्यांना व्हिडिओ मध्ये घेतलं आणि मग तेवढ्यातच तिथं महाजिजाऊ चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजीराव दादा तायडे यांचे आगमन झाले राव. हा जो रोजगार मेळाव्याचं नियोजन केलं होतं हे शिवाजीराव दादा तायडे यांनीच केलं होतं. मग दादाच्या या टीमला आपल्या व्हिडिओ मध्ये घेतलं आणि तिथून मी फॉर्म भरण्यासाठी आलो. आपल्याला पण काही काम पाहिजे ना, इकडे तिकडे हिंडून घर नाही चालत. मग तिथं आल्यावर फॉर्म भरला आणि मग फॉर्म भरून झाल्यावर आपल्या या टीमला व्हिडिओ मध्ये घेतलं. तेवढ्यातच तिथं आपल्या बुलढाण्याचे तहसीलदार सावळे साहेबांचे आगमन झाले, जे की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. मग तिथं स्वागत सत्काराचा कार्यक्रम झाला आणि या कार्यक्रमामध्ये आपल्या बुलढाण्याचे PSI पाटील साहेब पण होते. आजच्या या रोजगार मेळाव्यामध्ये 30 ते 25 कंपन्या सहभागी होत्या. या 25 ते 30 कंपन्या मिळून 3200 लोकांना रोजगार देणार होते. पण आजच्या या रोजगार मेळाव्यामध्ये युवकांची संख्या खूप कमी होती राव. आता आपल्याला कंपन्या घरी बसून तर काम देणार नाही, त्याच्यासाठी आपल्याला घराच्या बाहेर पडावं लागेल. त्याच्यासाठी आता शिरपूरचा रोजगार मेळावा तर झाला, पण पुन्हा एकदा येणाऱ्या 2 फेब्रुवारीला शेगाव येथे रोजगार मेळाव्याचं नियोजन केलेलं आहे. तर तुम्ही या सुवर्ण संधीचा फायदा घ्यायला विसरू नका. आणि हा, जाताना सोबत तुमचे डॉक्युमेंट पण घेऊन जा. मग मी निवांत खुर्चीवर बसलो होतो, तेवढ्यातच हा भाऊ माझ्याजवळ आला आणि विचारत की तुम्ही सचिन चव्हाण आहे का म्हणे, आणि म्हणे की मी तुम्हाला फॉलो पण करेल आहे म्हणे. मला तर वाटलंच नव्हतं रे भाऊ आपल्या इथं पण एवढे फॉलोअर्स असतील म्हणून. मग तिथलचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर आपल्या बुलढाण्याचे PSI पाटील साहेबांना भेट दिली आणि मग जाता जाता पवनदादा काकडेला बाय बोलून चला मग मित्रांनो, आजसाठी एवढं. आतापर्यंत फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुमच्या बेरोजगार मित्राला शेअर करायला विसरू नका. तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये.